आपल्या शहरात। खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी 24 तास तत्पर। नवजात शिशु अतिदक्षता विभाग, अद्ययावत अतिदक्षता विभाग, अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग, व्हेंटिलेटर, सेंट्रल ऑक्सिजन, एम्ब्युलन्स सेवा, डिजिटल एक्सरे, पॅथॉलॉजी लॅब, फार्मसी, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, जॉइंट रिप्लेसमेंट, कॅशलेस इन्शुरन्स सुविधा, मुख्यमंत्री सहायता निधीचा लाभ। खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, संपर्क 88 03 36 37 38। आष्टा भिलवडी मार्गावर अज्ञात वाहनाची धडक, भिलवडी येथील तरुणाचा जागीच मृत्यू। आष्टा भिलवडी मार्गावरील अंकलखोप येथे अज्ञात वाहनाच्या जोरदार धडकेमुळे भिलवडीतील तरुण पुनदीप विक्रम मोकाशी वय 33 याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली। भिलवडी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पुनदीप मोकाशी हे शनिवारी दिनांक 15 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी आपल्या होंडा सिडी 110 क्रमांक MH10 DU 6889 मोटरसायकलवरून वारणानगर येथे गेले होते। त्यांचा ट्रॅक्टर दुरुस्तीसाठी तेथे सोडला असल्याने ते काम पूर्ण झालं की नाही हे पाहण्यासाठी ते रात्री 7:30च्या सुमारास भिलवडीहून निघाले होते। काम आटपून परत येत असताना अंकलखोप येथील अमर पाटील यांच्या जनावरांच्या शेडजवळ अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेमुळे पुनदीप यांचा तोल जाऊन ते रोडलगत असलेल्या खड्ड्यामध्ये पडले। यात त्यांच्या डोक्यास व तोंडास गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात झालेल्या रक्तस्रावामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला। ही घटना 15 नोव्हेंबरच्या रात्री ते 16 नोव्हेंबरच्या पहाटेच्या दरम्यान घडली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे। रविवारी सकाळच्या सुमारास अमर पाटील यांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी त्वरित पुनदीप यांचे चुलत भाऊ प्रदीप मोकाशी यांना कळवलं। नातेवाईक व मित्रमंडळींनी पुनदीप यांना खाजगी रुग्णवाहिकेतून भिलवडी प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं। या प्रकरणाची फिर्याद प्रदीप उत्तम मोकाशी यांनी भिलवडी पोलीस ठाण्यात दिली असून अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। प्राथमिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल महेश गस्ते यांनी केला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे करीत आहेत। पुनदीप मोकाशी यांच्या मृतदेहाचे भिलवडी प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले। त्यांचे अंत्यसंस्कार शोकाकुल वातावरणात पार पडले। या अपघातामुळे भिलवडी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे।